नमस्कार. प्रथमतः आपलं सर्वांचं आपल्या लाडक्या BRK एज्युकेशन पॉईंटमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे शासनानं संच मान्यतेच्या संदर्भातील जे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना माहिती शेअर करा. तर महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांनी हे परिपत्रक निर्गमित केलेलं आहे आणि परिपत्रक निर्गमित करण्याचा जो दिनांक आहे तो दिनांक आहे 2 एप्रिल 2025. तर प्रति श्रीमान खंडेराव जगदाळे सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समिती यांनी परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. बघूया सविस्तर ह्या परिपत्रकाचा आपल्याला महत्त्वाचा जो विषय आहे तो विषय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विषय आहे सन 2024-25च्या संच मान्यतेबाबत आणि इथं काही संदर्भ दिलेला आहे. संदर्भ म्हणजे सरांनी जे निवेदन केलं होतं त्या संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. संदर्भ क्रमांक 25/2025 दिनांक 17/3/2025. तर बघूया पुढे आपल्याला सविस्तर काय दिलेलं आहे या ठिकाणी आपण पुढे पाहूया. आपण चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना ही माहिती शेअर करा. तर बघूया पुढे काय आहे ते. उपयुक्त विषयाबाबत संदर्भीय निवेदनान्वये आपण शासन निर्णय दिनांक 14/10/2024 नुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, अंशतः अनुदानित विद्यालयाच्या सन 2024-25च्या संच मान्यता 31/3/2025 पूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती. म्हणजे बघा या ठिकाणी आपण पाहतोय जी खंडेराव जगदाळे सर जे आहेत त्यांनी निवेदन केलं होतं आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी ज्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशतः अनुदानित ज्या राज्यातील ज्या शाळा आहेत तर त्यांची संच मान्यता 31/3/2025 पूर्वी उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आलेली होती. आता त्या विनंतीच्या अनुषंगानं नंतर पुढं काय सांगितलंय बघूया ह्या शासन परिपत्रकामध्ये. पुढं नंतर सांगितलेलं आहे त्यांनी की सदर निवेदनाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की शासन निर्णय 15/3/2024 दिनांक 19/9/2024 व 9/10/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार सन 2024-25ची ऑनलाईन संच मान्यता शिक्षण अधिकारी लॉगिंगला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे ही जी संच मान्यता आहे शैक्षणिक वर्ष 2024-25ची संच मान्यता, ही संच मान्यता ऑनलाईन संच मान्यता शिक्षण अधिकारी लॉगिंगला उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं ह्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आपण पाहतोय सद्यस्थितीत राज्यातील माध्यमिक विभागातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित व्यवस्थापनाच्या विद्यालयाच्या संच मान्यता ड्राफ्ट स्वरूपात तपासणीसाठी शिक्षण अधिकारी लॉगिंगला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत आपली संच मान्यता कुठपर्यंत आलेली आहे, कसं आलेलं आहे या परिपत्रकातून आपल्याला पूर्ण या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. तर अशाच नवनवीन शासन परिपत्रक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या ह्या BRK एज्युकेशन पॉईंटमध्ये लाईव्ह सेक्शनमध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी ज्या शालेय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे आपण ऑनलाईन त्या ठिकाणी क्लास घेतोय. नक्की ते विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोग होईल. तुम्ही ते तिथं पाहू शकता आणि विद्यार्थ्यांना आपल्या ह्याची क्लासची लिंक तुम्ही काय करू शकता, पाठवू शकता. नक्की विद्यार्थ्यांना शालेय स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सुद्धा काय होईल, उपयोग होईल. तर चालतंय आपण इथंच थांबूया. आपण जर नवीन असाल तर पटकन चॅनलला काय करा, सबस्क्राईब करून ठेवा कारण पुढील सर्व अपडेट तुम्हाला मिळतच राहील. आणि परिपत्रक तुम्हाला पाहायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये हे परिपत्रक दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही ते PDF परिपत्रक डाउनलोड करून सविस्तर पाहू शकता. धन्यवाद.